नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना, उत्तुंग भरारी या चॅनलवरती सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपण पाहणार आहोत। तुम्ही ते पाहू शकता। दिनांक पण कधीचा आहे, हा माहिती कधीचा आहे म्हणजे 27 नोव्हेंबर 2025 चा हा उपयुक्त माहिती आहे। तर त्यामध्ये काय आहे ते सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। सबस्क्राइब करा म्हणण्याचा उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन आणि महत्त्वाच्या माहिती संदर्भातल्या अशाच माहिती संदर्भातले जर व्हिडिओ बनवला की त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्ही सबस्क्राइब करणाऱ्यांना मिळतो। तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त सर्वांनी व्हिडिओ पाहणारे सर्वांनी लाईक करा। लाईक करण्याचा उद्देश म्हणजे मला त्याचा उत्साह येतो व्हिडिओ अशाच प्रकारची महत्त्वाची माहिती बनवण्यासाठी। तर पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये काय माहिती आहे ते। आणि तुम्ही इथे पाहू शकता महिला व बाल विकास आयुक्तालय, महिला विकास शाखा। तर इथे काय आहे, प्रति दिलेला आहे जिल्हा व महिला व बाल विकास अधिकारी सर्व, जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व। तर विषय काय आहे पाहूया। तर विषय आहे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करणे, म्हणजे ई-KYC आधार ऑथेंटिकेशन करणे। तर अशा माहिती संदर्भातली व्हिडिओ आहे। त्यात आता काय करायचं आहे, नवीन माहिती आहे हा। तर तो पाहूया पुढे काय दिलेला आहे। तर इथे संदर्भ तुम्ही पाहू शकता। आणि त्यानंतर उपरोक्त संदर्भी विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या पात्र महिलांकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास अडचण निर्माण झालेली आहे। बरोबर आहे, बऱ्याच बऱ्याच बहिणींचं अशी समस्या आहे। तर त्यांना ते जे त्यांचे पतीच नाही, वडीलच नाही, तर त्यांच्या मोबाईलवरती OTP प्राप्त होणं अडचण आहे। तर त्यांसाठी काय उपाययोजना आहेत ते पाहूया। तर अशा पात्र लाभार्थ्यांनी स्वतःचे ई-KYC केल्यानंतर त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालय आदेश यांची सत्यप्रत अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत। त्या अनुषंगाने आपले अधीनस्थ CDPO ग्रामीण नागरी यामार्फत अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेले ई-KYC अर्ज जिल्हा व बाल विकास अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात यावे। ई-KYC करण्यापासून सूट देण्यास शिफारस देण्याबाबतचा अंगणवाडी सेविकांसाठीच नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे। तर जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्पष्ट शिफारससह महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे यांच्याकडे स्वयंस्पष्ट शिफारसीसह विहित कालमर्यादेत ई-KYCचे अर्ज सादर करावेत। तर अशा प्रकारे जे पात्र महिला आहेत, ज्यांचे जे अविवाहित असेल तर त्या मुलीचे वडील नसतील किंवा विवाहित स्त्री असेल, ती घटस्फोटित असेल किंवा तिचं पती नसेल, तर अशा महिलांची ई-KYC करत असताना अडचण निर्माण झालेली होती OTPसाठी। तर त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ सर्वांना जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तर त्यांच्यासाठी काय करायचं म्हणजे जर वडील मृत्यू पावलेले असेल तर त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट, आणि जर पती मृत्यू पावलेला असतील तर त्यांचं मृत्यू सर्टिफिकेट, किंवा घटस्फोट झालेले असतील तर घटस्फोट प्रमाणपत्र हे न्यायालयाच्या आदेशाने त्याची एक सत्यप्रत आपल्या संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचा आहे। तो कधीपर्यंत जमा करायचा म्हणजे 31/12/2000 पर्यंत जमा करणे हा शासनाचा निर्देश आलेला आहे। त्या संदर्भातली सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहोत। तर अशाच प्रकारे महत्त्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून दिली जाते। तर चॅनलवर नवीन असणाऱ्या सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या, म्हणजे अशाच आणखीन बऱ्याच पुढील कुठल्याही नवीन महत्त्वाच्या माहिती संदर्भातली जर व्हिडिओ बनवला तर त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येते। तर व्हिडिओला नक्की लाईक करा। व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींची अडचण होती की कसं करायचं, ई-KYC कशी करायचं, पतीचा आधारच नाही तर पतीचं OTP कसं घ्यायचं, ह्या समस्या होती। तर त्यांच्यासाठी सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा की त्या प्रत्येक पात्र महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला पाहिजे। तर व्हिडिओ कसा वाटला सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। सर्वांना विनंती आहे व्हिडिओला नक्की लाईक करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंना शेअर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद।